नमस्कार. जय महाराष्ट्र. एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळीची ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत आहेत वरण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री मनोज भाऊ काळेजकर साहेब आणि आपण त्यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत. साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. कशाप्रकारे निवडणुकीची तयारी सुरू आहे? अंतिम टप्प्याचा प्रचार आता सुरू झालेला आहे. प्रथमतः तुमचा धन्यवाद. एस-एम पॉलिटिकल या ठिकाणी आपण याच्या अनुषंगाने आपण सर्व जिल्हा परिषद गटाचे या ठिकाणी अपडेट घेत आहे. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर आपण जाणता, की महाड तालुक्यामध्ये सर्व जिल्हा परिषद गट अतिशय सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आणि युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य विकासशेठ गोगावले साहेब यांच्या अनुषंगाने ही घोडदौड जी चालू आहे. तर आपण बघताय कुठलं गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही. त्या ठिकाणी विकास नाही आहे आणि सन्माननीय मंत्री साहेबांचं काम नाही आहे. विकासाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी प्रत्येक मतदाराशी कनेक्टिव्ह जे म्हणता येईल, ते आपले विकासशेठ गव्हाळे साहेब आणि मंत्री भरतशेठ गव्हाळे साहेब आपल्या सर्वात ज्ञात आहे. त्याच्यामुळे इथं अतिशय चांगल्या प्रकारची स्ट्राँग परिस्थिती आहे. राहिला विषय आपण ज्या ठिकाणी आपण आहोत आता आणि ज्या ठिकाणचा तुम्ही अपडेट घेताय, ते म्हणजे खरवली जिल्हा परिषद गट 54 आणि या खरवली अ, जिल्हा परिषद गट 54 मध्ये आपण बघितलं, तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपण बघितलं तिथं पारमाचेरी, माजेरी, रामदास पठार तो एक टोक आणि ह्या ठिकाणी शिरगावचा टोक आणि ह्या ठिकाणी आपण बघितला चांडवे, खुर्द, बुद्रा हा टोक. असा सगळा परिसर मला वाटतं 28,000 मतदारांचा सगळा हा जिल्हा परिषद गट आणि ह्या गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची विकासाची कामं झालेली आहेत. सगळ्या प्रकारची या ठिकाणी ज्या सुविधा आहेत लोकांना, या ठिकाणी प्राथमिक सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि सगळीच कामं ए टू झेड या ठिकाणी केलेली आहेत. प्रत्येक मतदाराशी या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहेत आणि मंत्री साहेबांनी याच्यापूर्वी 2017 मध्ये जिल्हा परिषदची उमेदवारी मला दिलेली आहे आणि आता माझ्या सौभाग्यवती काळीजकर म्हणाली मनोज हिला दिलेली आहे आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी कुठलं गाव, वाडी, वस्ती नाही, जिथं आपण या ठिकाणी जिल्हा परिषदचा निधी टाकला नाही. असं या ठिकाणी प्रत्येक वाडी, वस्तीमध्ये आपण जिल्हा परिषदचा निधी टाकलेला आहे आणि प्रत्येक वाडी, वस्तीमध्ये आपला या ठिकाणी मंत्री साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी संपर्क ठेवण्याचा काम केलेलं आहे. त्यांच्या सुख-दुःखात सर्व गोष्टीत त्यांच्या कुठल्याही कौटुंबिक गोष्टीमध्ये आपण या ठिकाणी संपर्क ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं काम आहे आपण त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण आता आमचे सर्वच या ठिकाणी कमिटी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. आमचे उपतालुका प्रमुख आमचे लक्ष्मण बसले आहेत. या विभागाचे विभाग प्रमुख आमचे विभागाचे सावंत साहेब आहेत. या ठिकाणी आपण बघितलं तर सर्वच मंडळी आपले त्या आमच्या करवडी गणाचे माजी सभापती, विभाग प्रमुख आमचे धाडवे साहेब आहेत. आमचे त्या ठिकाणी आमचे अण्णा रेशीम माझे मित्र ज्यांची कन्या पंचायत समितीला या ठिकाणी खरवली गणातनं या ठिकाणी उभी आहे. त्या ठिकाणी तिचाही प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची ताकद या खरवली गणामध्ये तयार झालेली आहे. कारण पूर्वी अण्णा रेशीम हे माझ्या विरोधात उभे होते इलेक्शनला. त्यावेळेला आपण या ठिकाणी 2600च्या त्या लीडचा मताधिक्य घेतला होता आणि आता ते आपल्यात प्रवेश केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा तो 2600चा मताधिक्य आणि त्यांचा गट आपल्याला अटॅच झालेला आहे. म्हणजे केवढं मताधिक्य या ठिकाणी मिळू शकतं याचा अंदाज या ठिकाणी सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांचं या ठिकाणी काम आहे. राहिला विषय आपल्या वरण पंचायत समिती गणाचा. आपल्या नूतनताई मोरे या ठिकाणी पंचायत समिती उमेदवार आहेत. त्यांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम, संपर्क या ठिकाणी आहे. घरोघरी संपर्क आहे आणि त्याच्यामुळं त्याचाही चिंता करण्याचं कारण नाही. अतिशय चांगल्या प्रकारच्या तिन्ही सीट जिल्हा परिषद सौभाग्यवती माझी सौभाग्यवती काळीजकर म्हणाली मनोज, आमच्या नूतनताई मोरे वरण गणातनं आणि या ठिकाणी खरवली गणातनं आमचे दिव्या रेशीम ह्या चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील यामध्ये शंका नाही आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी काम आहे. खरं तर आपण सुद्धा जिल्हा परिषदेवरती सदस्य होतात. परंतु 3 वर्ष कार्यकाळ संपलाय. मुदत संपून 3 वर्ष झालेत. मग हा विकासाचा जो बॅकलॉग भरून काढण्याचं आव्हान आहे, ते आपल्याकडून कशाप्रकारे पार पाडण्यात येणार आहे? निश्चित आपणास माहिती आहे, आपला या ठिकाणी मला वाटतं 4 वर्ष व्हायला आले जिल्हा परिषद संपून. जर आता आपण पुढचा महिना जर पकडला, तर 4 वर्ष पूर्ण कंप्लीट होतील जिल्हा परिषद संपून. पण ह्याच्या अगोदर ज्यावेळेला जिल्हा परिषद चालू होती, त्या ठिकाणी आम्हाला 3च वर्षे भेटली खऱ्या अर्थाने. कारण 2 वर्ष या ठिकाणी कोरोना आला. त्या कोरोनामध्ये सगळ्या मीटिंग ज्या जी-बीच्या मीटिंग होत्या, सर्वसाधारण सभा होत्या, त्या सगळ्या बंद झाल्या. विकास कामाला तिथं त्या ठिकाणी कील घातली गेली आणि त्यानंतरही आपण या ठिकाणी मंत्री साहेबांच्या आधारावर या ठिकाणी आपण ज्या वाडीचे, गावाचे प्रश्न होते, ते आपण सोडवण्याचं काम केलेलं आहे. जरी 4 वर्ष संपून
संपले आणि 4 वर्ष झालेत तरी पण आपण त्या ठिकाणी अधिकृत नसताना सुद्धा त्या ठिकाणी मंत्री साहेबांनी आम्हाला आधार देण्याचं काम केलेलं आहे. या वाडी वस्तीमध्ये, ह्या घरामध्ये सगळ्यामध्ये त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे. असं कुठली वाडी आणि वस्ती म्हणणार नाही, की इथं काहीच पोहोचले नाहीयेत किंवा इथं मंत्री साहेबांच्या अनुषंगाने या ठिकाणी काम झालं नाही, असं कुठेच होणार नाहीये. वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना असतात, त्या आपल्या माध्यमातून कशा प्रकारे आपण जनतेपर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल काय सांगाल? निश्चित आपण म्हटलं शासकीय योजना म्हणजे समाज कल्याणचा या ठिकाणी आपण पुरेपूर वापर केलेला आहे. समाज कल्याणचा जेवढा निधी आहे, आपण बघितलं अपंगांना निधी असेल, 20% समाज कल्याण असेल, अशा विविध प्रकारचे व्यक्तिगत लाभ असेल, अशा 5% समाज कल्याण असेल, अशा प्रत्येक आपण ह्या लोकेशनमध्ये प्रत्येक विभागाला, प्रत्येक भागाला आपण न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघितलात, आपण जो जिल्हा परिषदचा फंड आहे, एक तुमचा शैक्षणिक असेल, तुमचा या ठिकाणी रस्ते असतील, वाहतूक असेल, अशा प्रकारचे फंड आपण या ठिकाणी निश्चितच आपण जो ज्याप्रमाणे आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे. आणि विविध आपण योजना असतील, पाण्याची योजना असतील, आज जल जीवनच्या योजनेच्या अनुषंगाने, जिल्हा परिषदच्या अनुषंगाने जेवढं या ठिकाणी त्या ठिकाणी पाठिंबा देता येईल, जलजीवनला स्पीड देता येईल त्याप्रमाणे स्पीड देण्याचं काम केलेलं आहे. आणि विविध आपलं नळ पाणी पुरवठा असेल, प्रत्येक भागामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये नळ पाणी पुरवठाचं आपण काम करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि प्रत्येक असेल, समाज कल्याण असेल, तुमचा 20% समाज कल्याण असेल, तुमचं सर्वसाधारण निधी असेल, तुमचा शिक्षणाचा निधी असेल, आरोग्याचा निधी असेल, पी-एच-सीचा निधी असेल, अशा वेगवेगळ्या निधी जेवढे निधीचे आपण अपडेट्स आहेत ते सगळे घेण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण बघितलं शाळेचा, जिल्हा परिषद शाळा, ज्या ठिकाणी शाळेत नादुरुस्ती होती, ते दुरुस्ती काम करण्याचं आपण काम केलेलं आहे. जवळ-जवळ आपण ह्या ठिकाणी ह्या माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळ-जवळ 10 ते 15, 22 लाखाच्या 25 लाखाच्या शाळा आपण एका नवीन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. असं कुठल्याही विभागाला, कुठल्याही भागाला असं आपण या ठिकाणी कुणीही अन्याय केला नाही. प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मंत्री साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेलं आहे. भाजप राष्ट्रवादी युती झालेली आहे. विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? भाजप राष्ट्रवादी जरी युती झाली तर त्यांचं त्या ठिकाणी आपण बघितलं, या भागामध्ये, विभागामध्ये, वाडी वस्तीमध्ये सन्माननीय मंत्री साहेबांचं नाव आहे. मंत्री साहेबांचा या ठिकाणी विकास आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, कुठलीही युती असेल, तरी या ठिकाणी जरी आज आपण बघितलं महाड नगर परिषदेमध्ये काय परिस्थिती झाली. मंत्री साहेबांनी या ठिकाणी एकटे या ठिकाणी शिवसेना पक्ष हा एकटा लढत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना एकटा पक्ष लढत सुद्धा त्यांनी दाखवलं शिवसेना पक्ष काय आहे. सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि या ठिकाणचे आता उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अनुषंगाने, याच्या मार्गदर्शनाखाली मंत्री साहेबांनी जे काम केलंय, त्या कामाचे या ठिकाणी आपण आता या ठिकाणी नगर परिषदेमध्ये त्याचा या ठिकाणी आपण उजळणी बघितलीत आणि त्याचा आढावा बघितला आणि त्याचा या ठिकाणी उत्कर्ष काय झाला हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आमच्या एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मार्फत आपण जनतेला काय आवाहन करणार? आपण या ठिकाणी एस-एम पॉलिटिकल याच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी तुम्ही आलात. खऱ्या अर्थाने तुम्ही जे हे काम करताय, ते खऱ्या अर्थाने खरोखरच उल्लेखनीय आहे. कारण तुम्ही ह्या जनतेशी निगडीत जे प्रश्न तुम्हाला भासवतायत, ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी त्याची उजळणी घेताय. तुम्ही जनतेसाठी काय कशाप्रकारे राहिलं पाहिजे, कसं तत्पर राहिलं पाहिजे, तुम्ही त्याचं काय केलं, हा तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने सवाल जो तुम्ही केलात, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचा आम्ही आभार मानतो. कारण याच्यासाठी समाजाची उन्नती होते आणि राजकारणापेक्षा समाजाला किती महत्त्व आहे, समाजकारण किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगताय. आज आपण म्हटलात शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा प्रकारचं शिवसेना काम करते. खरं तर स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवळातील देवता समजली जाते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही अग्रेसर आहे. मग ते समाजकार्य असो, शिक्षण क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो. आपल्या सौभाग्यवती सुद्धा या राजकीय क्षेत्रात आज आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांना आमच्या एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत सविस्तर बातचीत केलीत. तर आपल्यासोबत होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोजजी काळेजकर साहेबांनी. त्यांनी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितले की जो विकास शिवसेनेच्या माध्यमातून या वरंध जिल्हा परिषदेच्या गटामध्ये झाला आहे, त्याच विकासाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीमध्ये विजेचा झेंडा 100% फडकवू. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.